मध्ये आणि सुरुवात होते पुन्हा एकदा मॅचला. रेडी मुक्कामवार मैदानामध्ये विनोद भाऊ मांजरेकर यांचं नक्कीच मोठं विशेष असं सहकार्य स्पर्धेसाठी आहे. ओ हो लोअर फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस हो. या दरम्यान थोडीशी आपण पाहतोय चकमक पाहायला मिळते क्रीज मध्ये. रोहन चौगुले अगदी वेळेत त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतोय. अगदी माघार घेतली आहे, क्षणार्धात आपल्या क्रीज मध्ये तो दाखल झालाय, पोहोचलाय आणि तिथून पुढे रनआउटची जी संधी होती, जी शक्यता होती ती मात्र टळते. वसीम सुद्धा आपल्या फॉलो थ्रू मध्ये तितक्याच वेगाने त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. एकूण स्कोर कार्ड आपण पाहिलं तर गौरवच्या चौकारानंतर एकूण 7 या आकड्यावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहे 7 रन्स. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कड घेत चेंडू जातोय इनसाइड एजने. शॉट फाईन लेगला विक्रम मालगुडीच्या दिशेने चेंडू गेलाय. टर्न टॉस साठी यायचंय. आदित्य केदारी लोअर फुल टॉस चेंडू अगदी आपण पाहतोय अलंग द कार्पेट खेळलाय रोहन चौगुलेने. ओ 2 पायांच्या मधोमध अगदी रोहितची गॅप भेटली आहे आणि ती गॅप भेदत चेंडू जातोय सरळ सीमा पार. विशालला सुद्धा चेंडूने दूर ठेवले आहे आणि इतका वेग चेंडू धारण करत असताना चौकार आलाय. या चौकारा पाठोपाठ आपण पाहतोय धावफलक आता आघाडी घेताना पाहायला मिळत आहे. रोहन चौगुलेने एक चौकार खेळलाय, गौरव हेंद्रेने एक चौकार त्या दरम्यान खेळून काढलाय आणि या दोन्ही फलंदाजांचा आता स्टार्ट आपण पाहिला तर चांगला राहतोय कारण एक एक चौकार येतो इनिंग मध्ये. मोठा फटका जरूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य केदारीला गोलंदाजी मार्कवरती बोलवलं जात असताना मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षणाच्या मुळे प्राप्त झालेला चौकार आपण पाहिला स्वराज्य 11 संघासाठी. दरम्यानचा चेंडू राईट आर्म ओव्हर दी विकेटने. हो हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय. तिथून पुढे एक धाव येते, दुहेरीचा प्रयत्न असेल आणि हो चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आपण पाहिलं दोन्ही खेळाडू आपण असली तरी आदित्यने कमबॅक केलंय. एका टप्प्यावरती 3 चेंडू टाकत अचूक टप्पा आणि लाईन लेंथ सुरेख आहे आणि त्याच्या जोरावरती 3 चेंडू डॉट टाकलेत. अखेरचा चेंडू आहे आणि हा अखेरचा चेंडू आपण पाहिलं तर मात्र आदित्यसाठी आणि तितकाच रोहनसाठी महत्वपूर्ण असेल कारण रोहनवरती हा निश्चितपणाने दबाव जो वाढलाय. ओहो मोठा फटका खेळलाय आणि याच बरोबरीनं 1 बाउन्स चेंडू जातोय सरळ डीप वाईडिश लॉंग ऑफला. सीमा पार चौकार 4 रन. रोहन चौगुलेच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार स्कोरबोर्ड मात्र पुन्हा एकदा आघाडी घेईल आणि 18 धावांवरती पोहोचताय. धावफलक 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय 1 बाद 18. गौरव हेंद्रे आणि रोहन चौगुले ही जोडी स्वराज 11 संघाकडून असताना आदित्य केदारीचं षटक समाप्त होत आहे आणि ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. तोपर्यंत आपण मला वाटतं विशालला बोलवलं जात आहे गोलंदाजी मार्कवरती. वसीमची चर्चा आपण पाहतोय 23 ही धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 23 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. ओ शॉर्ट पिच चेंडू अगदी रडार मध्ये चेंडू आणि रोहन चौगुले त्याला फेकून देतोय डीप 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 मिड विकेट स्टँड मध्ये. बिग बँग पॉवरफुल षटकार. चांगल्या चेंडूंवरती सन्मान दिला जातोय. विशेषतः आपण गौरवकडे पाहिलं पडत झडत चौकार खेळ असेल पण रोहननं आतापर्यंतची बॅटिंग पाहिली तर चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. आदित्यनं त्याला काही वेळ थांबून ठेवलं परंतु आता तो ते बंद झुगारतोय आणि ते बंद झुगारत असताना मोठा आक्रमक फटका घेतोय. षटकार जो खेळून काढलाय. हो या दरम्यान पुढे एकदा फुल्लर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अंकुशच्या दिशेने चेंडू जातोय सिंगल वरती अगदी थांबेल ही जोडी कारण राईट मोर्थ विकेटने. रोहन चौगुले चांगली इनिंग आतापर्यंत खेळतोय. रोहनची इनिंग आपण पाहिली तर 19 धावा रोहन बनवल्या 11 चेंडूमध्ये. पहिला चेंडू डॉट आहे, पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. DJ चेतन जी ऑडिओचे प्रोप्रायटर आमचे मित्र या ठिकाणी येत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटच्या दिवशी उद्याच्या दिवसामध्ये सिस्टम त्या ठिकाणी त्यांच्याकडून येईल. ओहो चेंडू हवेत चढवलाय, फिल्डर असेल दूरवरती, नो मॅन्स लँड मध्ये फिल्डर आहे आणि तिथून पुढे आपण पाहतोय रोहित मला वाटतं फार दूरवरून आलाय. 2 रन येतात. थ्रो आपण पाहिला तर तो मात्र फार वेगवान आहे.
क्विक थ्रो आहे, क्विक थ्रो वेग तितकाच आहे थ्रो मध्ये, आणि 2 धावा आल्यात आणि या 2 धावा आपण पाहिल्या तर 34 या आकड्याला धावफलकावरती बदलतात. 34 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आणि रोहनची इनिंग 21 धावांवरती पोहोचते. गौरवनं 6 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्यात आणि टोटल प्रोजेक्टेड स्कोरची चर्चा केली तर 40 पर्यंत धावफलक पोहोचेल हा 10च्या सरासरीने. अशा प्रकारची परिस्थिती अद्याप जी पाहायला मिळते. ओहो, पुन्हा एकदा बिग बिग बॅन पॉवरफुल षटकार रोहन चौगुलेच्या बॅट मधून येतोय. अगदी आपण पाहतोय बॅटच्या रडार मधला चेंडू उडवलाय आसमानी तडाखा त्या ठिकाणी आपण पाहतोय. फार मोठी उंची हा चेंडूला दिली आहे आणि आपल्या रडार मधला चेंडू थेट स्टँड मध्ये पोहोचवलाय लॉंग ऑनला. सवयत मैदानामध्ये अंकुशच्या दरम्यानचा चेंडू. ओहो, हा चेंडू टप्पा पडल्याबरोबर बाहेरच्या दिशेने येतोय. चांगली बॉलिंग अंकुशची पाहायला मिळते. चांगला टप्पा, चांगला चेंडू, डॉट बॉल. टोटल स्कोरबोर्ड वरती 40 धावा आहेत आणि चेंडूंची चर्चा केली तर लास्ट 2 बॉल्स शेवटचे 2 चेंडू जे शिल्लक आहेत. हो, शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला पोहोचवलाय डीप लॉंग ऑनला. पुलचा एक बहारदार फटका रोहन चौगुलेच्या बॅट मधून. आता रोहनची बॅट धावांचा बोलबाला बोलू लागली आहे, धावा बनवू लागली आहे आणि 46 धावा या ठिकाणी. आपण आकाशजी गोखले यांना मी विनंती करेल, आकाशजी गोखले यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. सन्मान्य आकाशजी गोखले यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होतोय. हो, या दरम्यान मात्र ऑन साइडला हो मिसफील्ड, परंतु मिसफील्डच्या जोरावरती आपण पाहिलं वसीम चेंडू रोखतोय, थांबवतोय आणि तिथून पुढे आपण पाहिलं तर 2 धावांच्या साहाय्याने 48 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांचं आव्हान आहे, लक्ष आहे.